हे थोडेसे एक्सप्रेस होत नाहीत, म्हणजे ह्यांच्या चेहऱ्यावरती भाव येत नाहीत पटकन. पण त्यांचा जर चंद्र खूप चांगला असेल ना पत्रिकेला, तर ते एक्सप्रेसिव्ह सुद्धा असू शकतात, किंवा शुक्राची रास जर चांगल्या ठिकाणी असेल तर ते एक्सप्रेसिव्ह सुद्धा असतात. अदरवाईज वृश्चिक राशी एवढी एक्सप्रेस नाही करत. थोडेसे असे इंट्रोवर्ड असतात. मख्खपणा म्हणतो ना, तो जरा जास्त असतो ह्यांचा. आपल्याला कळतच नाही की ह्यांना समजलंय की नाही आणि हे रिॲक्ट होणार आहेत तर काय होणार आहेत. एरवी कसं आपण थोडासा अंदाज घेतो, हां आता ना हा माणूस असा म्हणेल किंवा नाहीच म्हणणार आहे. वृश्चिक राशीचा पटकन अंदाज येत नाही. येत नाही. बरोबर आहे. पण मग ह्यांचा जोडीदार कोण असावा, कोणत्या आता राशीचा खास करून? मेन आपण बोलतोय विंचवाबद्दल. कुठलाही जोडीदार आला तरी डंखच बसणार आहे. ह्यांना अग्नितत्वाचे नसावेत, कारण पुन्हा तेच होतं ना की ही जरी जलतत्वाची रास असली तरी मी जसं म्हटलं तसं ते खूप संशयी पण असतात आणि स्वतःसुद्धा संशयास्पद वागतात. म्हणजे यांचं वागणं असं असतं ना, आपल्यालाही डाऊट येतो की ह्यांना नक्की काय हवंय. बरोबर. त्यामुळे ह्यांचं अग्नितत्वाच्या राशीशी एवढं जमत नाही. पण स्वामी सेम असल्यामुळे मेष राशीशी जुळवलं जातं बऱ्याचदा. ह्यांना कसं होतं की वृश्चिक राशीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण कर्क राशीचा मी प्रॉब्लेम म्हणेन. जर कर्क राशीशी लग्न झालं वृश्चिकचं तर ती रास खूपच सॉफ्ट आहे हो. म्हणजे खरंच रोज डंक मारतील आणि मग तो खेकडा मरून जाईल तिथे. सो ते कॉम्बिनेशन चांगलं नाही असं म्हणेन. आणि मंगळाला तसं शत्रू म्हणाल तर शनी शुक्राच्या राशी. पण तसं वृश्चिक राशीचा स्वभाव नाही जुळत जास्त लोकांशी. म्हणजे ऍडजस्टमेंट करावी कमी लागू असते, शकते. फ्लेक्झिबिलिटी कमी असते वृश्चिक बरोबर, राशीमध्ये. त्यामुळे बरोबर. जास्त नाही जमत इतरांशी. कुठलाही पार्टनर द्या, त्यांचा तो स्वभाव जो असतो की नाही मला वाटतं हे असंच आहे, तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम जास्त शत्रू राशी आहेत ह्यांच्या.